च्या वतीने स्वयंसेवकांच्या वतीने त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि म्हणून जी आपत्ती आता आपल्याला समोर जावं लागतंय त्यामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही सरकार म्हणून. कालच आमच्या खात्याच्या माध्यमातून आपण 1-1 कोटी रुपये सगळ्या जिल्ह्यांना तात्काळ दिले, कारण म्हणून मग पैसे खर्च करायचे म्हणून परवा त्याने निर्णय केला, काल निर्णय केला की 1-1 कोटी सगळ्या जिल्हाधिकारी 6 जे जिल्हे आहेत त्यांना 1-1 कोटी दिले. अजून लागले तर अजून सांगा. कुठे त्याच्यामध्ये आम्ही कमी त्या ठिकाणी पडलेलो नाही आणि म्हणून जी खबरदारी घेतो. आता वसई विरारला असं झालं आहे की मोबाईलच बंद पडलेले आहेत, कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि म्हणून मग जिओ कंपनीशी बोललो, BSNLशी आपण तात्काळ बोललो. परवा CM साहेब स्वतः बोलले ते सुरू करण्याचं. सुरू म्हणजे काय, ते सगळं पाण्याखाली गेलेलं आहे त्यांचे मशीनच पाण्याखाली गेले, लाईटच नाही आहे. आज इतके पोल पडलेले आहेत आणि एवढ्या पाण्यामध्ये तर आपण विचार करा. आपण इतके वर्ष झाले सगळे इथे आहोत, आपण फील्डवर काम करणारे लोकप्रतिनिधी आहोत. आता एवढ्या पावसामध्ये जर पोल पडले, तार तुटल्या तर त्या ठिकाणी काही करता येत नाही आहे आणि म्हणून थोडं पाणी उतरू द्यावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला हे काम करता येणार नाही. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की शासनाच्या वतीने आम्ही कुठे कमी पडलो नाही. मी तर तुम्ही बघताय 5 दिवस झाले इथे नाहीच आहे. मी स्वतः हा जिल्हा झाला की तो जिल्हा, तो जिल्हा झाला की तो जिल्हा, मी सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लगेच निरोपाला मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचतोय. बाय रोड मी त्या ठिकाणी प्रवास करतोय. कुठे आम्ही कमी पडलेलो नाही आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, शासनाची हीच भूमिका आहे की या ठिकाणी आपण ठीक आहे. आता राजकारणाचा एक भाग राहतो. तुम्ही होता तिकडे, आम्ही तिकडे 15-20 वर्ष तिकडे होतो, आम्ही बोलायचो, तुम्ही बोलायचो. पण अशा काळामध्ये की ज्यावेळेला लोक संकटात आहे, जनता संकटात आहे, राज्य संकटात आहे, त्यावेळेला आपण सगळ्यांची भूमिका हीच असली पाहिजे की आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही विरोधात होतो, पण मला माहिती आहे देवेंद्रजी एक दिवसही बाहेर म्हणजे घरी गेले नाही. मी सुद्धा त्याच्यासोबत होतो. आम्ही महिनाभर पूर्ण एक गाव त्या ठिकाणी फिरतो, जिल्हा फिरत होतो. 2 वेळा आम्हाला कोरोना झाला, दोन्ही मी सेंट जॉर्जलाच त्या ठिकाणी ॲडमिट झालो. पण आम्ही असं कधीही त्यावेळेला काही म्हटलं नाही. नंतरचा विषय काय झालं काय नाही तो वेगळाच. पण ज्या वेळेला असं राज्यावर संकट येतं, राष्ट्रीय आपत्ती असते, मला वाटतं अशा वेळेला आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. आता तुम्ही तो मिसिंग लिंकचा प्रश्न केला. आता मला तुम्ही सांगा, 7,000 कोटी पाण्यात गेले, बुडाले. आता मिसिंग लिंकमध्ये काही झालं आहे का? तर नाही. त्याच्या बाहेर आल्यावर 50-100 फुटावर कुठून तिथे डोंगरावर पाणी येतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एवढा चांगला त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे नुसतं फक्त बदनामीच करायची शासनाची, जितेंद्रजी नाना, असं मला वाटतं असंही आपण करता कामा नये. त्याला कुठे ओल पडलं नाही, त्याला कुठे गळती लागली नाही. पाणी आता एवढा पाऊस झाला की तो विक्रमच झाला ना राज्यामध्ये आतापर्यंतचा आणि मग तिथून डोंगरातून पाणी पुढे आलं तर तिथे पडलं लिंकच्या बाहेर. आता मग त्याच्यामध्ये असं काही झालं नाही की मग सगळं साधारण पाण्यात गेले म्हणून असं समजण्याचंही कारण नाही. आपण ते जर नीट बघितलं तर ते लिंकच्या बाहेर पडते ना 100 फुटावर तिकडे पाणी डोंगरातून. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, राजकारणाचा एक भाग असतो, तुम्ही बोलतात, बोललंही पाहिजे, मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. पण ज्या वेळेला जनता राज्यातली संकटामध्ये आहे, कुठेतरी आपण संकटामध्ये आहोत, लोकांना आपल्याला मदत करायची आहे, लोकांना आपल्याला वाचवायचं आहे, अशा वेळेला मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण बाजूला ठेवून हो आहे ना. मला वाटतं त्यांच्या आता जवळपास राज्यामध्ये 63 लोकांचे जीव गेले. त्या 63 लोकांमध्ये आपल्याला माहिती आहे की भिंत पडून 25 लोक गेले. जसे 6 लोक आपल्या इकडे गेलेत, अनेक ठिकाणी भिंती पडल्यात. मुंबईमध्ये 6 लोक, ते सांगतोय मी. मानखुर्दमधले पण आहे तिकडचे, ते झालेत. काही लोक त्या ठिकाणी झाड पडून त्याच्यामध्ये 6 लोक गेलेत. पुरात होऊन 2 लोक गेलेत. दरड कोसळून 6 लोक गेलेत आणि 20 पडून 20 पडून 23 लोक गेलेत. म्हणजे याचे दोघांमधले 50 लोक जे 63 मधले ते फक्त भिंत आणि विजेमुळे गेलेले आहेत. निश्चित त्यांच्यासाठी जे निकष आहेत त्याप्रमाणे 4-4 लाख रुपये मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी त्यांना आपण दिलेले आहेत. मी त्या दिवशीच मानखुर्दला गेलो, त्या दिवशी रात्री सांगितलं की तुम्हाला 4-4 लाख जे असेल नियमाप्रमाणे सगळ्यांना आहे. आता कोणी म्हणतं मुसलमानांना देत नाही, तुम्ही यांना देत आहेत. मला वाटतं असं काहीच नाही आहे. आता त्या दिवशी रात्री मी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत मानखुर्दला उभा होतो. एवढा पावसामुळे इतका पाऊस होता, मी उभा होतो त्या ठिकाणी बाकी लोकांनाही मी सांगितलं बाबा घर खाली करा, हे घर केव्हाही पडतील. याच्यामध्ये असा कुठलाही भेदभाव नाही आहे. तुम्ही सांगा मला एका ठिकाणी असं झालं म्हणून. आप बोलो पटेल साहेब ऐसा कुछ हुआ क्या करके. तुमची मागणी होती की ते पैसे वाढवून दिले पाहिजे, हा सगळा सभागृहाचा निर्णय आहे. आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की बाबा पासमध्ये काही होत नाही, केव्हा ॲक्सिडेंट होतात, घरचा करता माणूस चालला जातो, नैसर्गिक आपत्ती येते, घरातला करता माणूस चालला जातो, 4 लाखात काही होत नाही, आपण सांगा, आपण ते वाढवून घेऊ. हा आपला अधिकार आहे सगळ्याचा सभागृहाचा, आपल्याला ते करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला असे प्रसंग येतात त्यावेळेला त्या लोकांनाही मदत, त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे, ही भूमिका सुद्धा शासनाचीच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की
मीच उत्तर देणार होतो आज, पण मी कसं ते धावत पळत पुण्याहून 2 तासामध्ये या ठिकाणी आलो आणि म्हणून मला असं वाटतं की नाही संकटमध्ये जाऊन तो भाग वेगळा आहे, पण मला असं वाटतं की अशा वेळी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लोकांना मदत कशी होईल, लोकांना पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी स्थिरस्थावर कसं करता येईल, त्या ठिकाणी लोकांचं जीवन सुरळीत म्हणजे पूर्ववत कसं होईल, यासाठी सगळ्यांनी